जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये मी श्रीयश नलवडे आपले स्वागत करतो। मित्रांनो, हे आहे शेटपळ हवेलीचं तलाव। या तलावावर साधारण 15 गावांची उपजीविका शेती सिंचनाच्या माध्यमातून होत आहे आणि साधारण या तळ्याला 125 वर्षाचा इतिहास आहे। म्हणजे साधारण 125 वर्षापासून या तलावामुळे येथील जी शेती आहे ती बागायत आहे आणि इथला जो भाग आहे तो सुजलाम सुफलाम आहे। परंतु याच गावातील हे जे नागरिक दिसत आहेत हे शेटपळ हवेलीचे नागरिक आहेत। हेच नागरिक भर उन्हामध्ये एक प्रतिकात्मक आंदोलन करत आहेत। आपण सुरुवातीला जाणून घेऊया की या शेटपळ हवेलीतील या नागरिकांची काय खतखत आहे, कशामुळे ते आंदोलन करतायत। आपल्या बरोबर आहेत ज्यांची जलतज्ञ म्हणून ओळख आहे बाळासाहेब करगळ, जे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत। अण्णा, कशामुळे भर उन्हात आपल्या सर्वांना उन्हात बसायची वेळ आलेली, का आंदोलन आहे हे? काय झालंय, हा ब्रिटिश काळीन 125 वर्षापूर्वीपासून इरिगेशन देणारा हा तलाव आहे। भाटघर धरणाची निर्मिती झाल्यानंतर शेटपळ तलावाची निर्मिती झालेली आहे आणि त्याच्यामुळं भाटघर धरण ओव्हरफ्लो झालं की शेटपळ तलाव भरला जायचा। कारण पूर्वी वीर धरण किंवा गुंजवणी, निरा देवधर ही धरणं अस्तित्वात नव्हती। एक वीरला वळवणीचा बंधारा होता आणि त्यातून निरा डावा कालवा होता आणि निरा डाव्या कालव्यावर हा शेटपळ तलाव बांधला गेलेला होता। की त्या ज्या प्रोजेक्ट आराखड्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की भाटघर धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर निरा डाव्या कालव्याचं इरिगेशन करत करत शेटपळ तलाव भरायचा आणि तो 15 ऑक्टोबरपर्यंत भरायचा, असं प्रोजेक्ट आराखड्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे। परंतु 1885 नंतर 1962ला वीर धरण बांधलं गेलं, पुन्हा निरा देवधर बांधलं गेलं, पुन्हा गुंजवणे बांधलं गेलं आणि 38 लपा तलाव बांधले गेले। जवळजवळ 48 TMC पाणी ही भाटघर धरण बांधल्यानंतर अडवलं गेलं आणि त्याच्यामुळे शेटपळ तलाव कुठलं धरण बांधल्यानंतर अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगावं की कुठलं धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर शेटपळ तलाव भरायचा आहे। परंतु अण्णा, मी थांबवतो थोडं, कारण आहे ना आज 2 दिवस झाला अशी चर्चा आहे की शेटपळ हवेली तलावातील पाणी बंद होणार आहे। म्हणूनच आज आम्ही प्रतिकात्मक एक पूजन करतो इथं की एक बदाम ठेवून बदाम का ठेवले त्यांना? हे बदाम वेगळेच आहे आंदोलन। हे बदाम एवढ्यासाठी ठेवलंय की अधिकाऱ्यांना एक सुबुद्धी देऊ। कारण का की अधिकारी खोटी माहिती लोकप्रतिनिधींना सांगतायत की शेटपळ तलाव हा वीर धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर आम्ही भरणार आहे, पण तसं नाही। भाटघर धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर जो पहिला लिटर पाण्याचा बाहेर निघाल तो शेटपळ तलावाच्या मालकीचा असेल। असं असताना सुद्धा अधिकारी लोकप्रतिनिधींची दिशाभूल करतायत की बाबा वीर ओव्हरफ्लो झाल्यानंतर शेटपळ तलाव भरायचा, असं कुठेही नाही। आता नवीन पुन्हा ह्या 2-4 वर्षामध्ये त्यांनी आता नवीन एक नियम काढलाय की ज्या प्रमाणात वीर त्या प्रमाणात शेटपळ, असंही कुठं लिहिलेलं मला त्या अधिकाऱ्यांनी दाखवावं। ही सुबुद्धी लोकप्रतिनिधींना चांगलं पटवून देण्यासाठी या बदामाची प्रतिकात्मक आम्ही पूजा करतोय। बदाम खाल्ल्यामुळे बुद्धी वाढते याचा अर्थ असा होतो का? बदाम खाल्ल्यामुळे बुद्धी नसली जरी बुद्धी वाढती हे नक्की, पण त्यांना एक सुबुद्धी मिळावी की या त्याच्यासाठीच एक प्रतिकात्मक आम्ही पूजा करून ते करतोय। बरोबर। आता काही एक महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यालयातून आणि भाजपच्या पण कार्यालयातून प्रसिद्ध बातम्या झाल्या की शेटपळ हवेली तलाव जी आहे ती पूर्ण भरणार किंवा पूर्ण क्षमतेने भरणार। आता जर नाही भरलं तर मग ह्याला जबाबदारी कोणाची? कसं आहे की खरंच आहे की लोकप्रतिनिधींची ही जबाबदारीच आहे। कारण का लोकप्रतिनिधींनी सुद्धा अधिकारी कितपत खरं सांगतोय किती खोटं सांगतोय याची शहानिशा करणं गरजेचं आहे। वास्तविक हर्षवर्धन पाटील आता 40 वर्ष झालं त्यांचं ह्या इंदापूर तालुक्यामध्ये राजकीय, त्याच्यामध्ये 25-30 वर्ष तर ते मंत्री होते। त्यांनी वास्तविक पहिल्याच बघायला पाहिजे होतं की खरंच आहे का की वीर ओव्हरफ्लो झाल्यावर शेटपळ भरायचे की भाटघर ओव्हरफ्लो झाल्यावर शेटपळ भरायचे। असं कधीही लिहिलेलं, कुठेही लिहिलेलं नसताना सुद्धा त्यांनी पहिली बातमी प्रसिद्ध केली की भाजप कार्यालयातून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, वर्तमानपत्रातून सगळ्या बातम्या दिल्या की मी शेटपळ तलाव फडणवीस साहेबांशी चर्चा केलेली आहे आणि शेटपळ तलाव पूर्ण क्षमतेने भरला जाणार म्हणून। त्याच्यानंतर मामांनी कुठेही अशी बातमी दिलेली नव्हती। पण जरी त्यांनी बातमी दिली नाही अण्णा, जरी त्यांनी बातमी दिली नाही तर लोकप्रतिनिधी या नात्याने शेतकऱ्यांच्या पिकाची काळजी त्यांना असावी आणि म्हणून तलाव भरण्याची त्यांची सुद्धा जबाबदारी नाही का? आहे ना, 100% जबाबदारी आहे। म्हणूनच आमच्यासारखी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पहिल्याच दिवशी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता की हर्षवर्धन पाटलांनी 100% सांगितलंय की फक्त मी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली होती तर 57%च तलाव भरायचा आहे, अशा पद्धतीचं नियोजन वरच्या चीफ इंजिनियर लेवलला झालेला होतं। म्हणून मी सुद्धा त्यावेळेसच व्हिडिओ प्रसिद्ध केला होता की 57% भरायचा आहे।
याच्यावर मामाची कुठल्याही वर्तमानपत्रात किंवा व्हिडिओ च्या माध्यमातून कुठेही प्रतिक्रिया आलेली नाही. वास्तविक मामानी ती प्रतिक्रिया देणं गरजेचं होतं, पण त्यांच्याकडून ती राहून गेलेली. अण्णा, हे तर प्रतिकात्मक आता आंदोलन झालं, पुढची दिशा काय असणार आहे? की हे जर आता शेटपळ तलाव पूर्ण क्षमतेने भरणं गरजेचं आहे. कारण का, जोपर्यंत विहीरमध्ये पाणी आहे तोपर्यंत त्याच्यावर हक्क पहिला शेटपळचा आहे. आणि जोपर्यंत तलाव भरत नाही तोपर्यंत विहीरमधनं कॅनॉल बंद आम्ही करू देणार नाही. कारण का, आणि जर केला तर त्याचा आम्ही चीफ इंजिनियरच्या किंवा कार्यकारी अभियंत्याच्या ऑफिसमध्ये जाऊन आंदोलन करणार आहोत. कारण प्रत्येक गोष्ट आता आंदोलनाशिवाय मिळत नाही असंच दिसायला लागलंय महाराष्ट्रातलं चित्र. कुठल्याही लोकप्रतिनिधींचं किंवा मंत्र्याचं वैयक्तिक ह्या कामाकडं फार दुर्लक्ष होताना दिसतंय. आणि आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही असंच एकंदरीत वातावरण आहे. आणि ह्या 15 गावांची खरोखरच वाईट परिस्थिती होणार आहे. कारण ह्या तलावातून जवळजवळ 15 ते 20 गावांना ग्रामीण भागातल्या पिण्यासाठी पाण्याच्या स्कीम आहेत. आणि असं जर तलाव तुम्ही अपुरा भरला तर या गावांना पुढच्या काळामध्ये पिण्यासाठी पाणी सुद्धा उपलब्ध होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण बघितलं मित्रांनो, ज्या पद्धतीने आपल्याला आता जलतज्ञ बाळासाहेब करगळेंनी सांगितलं की जर पूर्ण क्षमतेने जर तलाव भरला नाही तर या आजूबाजूच्या जे 15 गाव आहेत त्यांच्या सिंचनाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. आणि त्याच्यामुळं हे प्रतिकात्मक त्यांनी आंदोलन केलेलं आहे. आणि आंदोलनाचं एक सूक्ष्म पद्धतीने किती केलंय बघा, अधिकाऱ्यांना सुबुद्धी यावी म्हणून हे बदाम आणि हे अधिकाऱ्याचं प्रतिकात्मक एक दगड ठेवून त्याचं पूजन केलेलं आहे. आणि लवकरच या अधिकारी पुढची काय भूमिका घेत आहेत, पूर्ण क्षमतेने तलाव भरतोय का नाही याकडे आपलं अधिकचं लक्ष राहणार आहे. याबाबतच्या अधिकच्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी जनता एक्सप्रेस मराठीच्या माध्यमातून देत राहू. तुर्तास इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, शेटपळ हवेली, इंदापूर.